आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांच्या रोडमॅपचा आढावा घेतला। सह्याद्री अतिथीगृहावरती त्या बैठकीला सुरुवात झाली आहे। देवेंद्र फडणवीस 6 विभागांचा आढावा घेतील। परिवहन, बंदर व नागरी विमानचालन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। बैठकीसाठी फडणवीसांसोबत मंत्री प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे सह्याद्रीवरती दाखल झाले। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, पुढच्या 100 दिवसांसाठीचा आढावा घेतला जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते दुसऱ्या दिवसापासूनच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत होतं। याच दरम्यान अनेक महत्वाच्या विभागांमधली जी प्रलंबित जी कामं आहेत त्याचा आढावा आता देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेला आहे आणि याच कामांसाठी जवळपास 100 दिवसांचा हा रोड मॅप असणार आहे, ज्यामध्ये या जी प्रलंबित महत्वाची कामं आहेत ती त्यांचं निवारण केलं जाणार आहे, त्यांना गती देण्याचं काम केलं जाणार आहे। आज जर आपण पाहिलं तर सह्याद्री अतिथीगृहावरती परिवहन, बंदर, त्याचबरोबर नागरिक विमानचालन आणि सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरिक पुरवठा आणि वस्त्र विभागाचा आढावा हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जाणार आहे। आणि यासाठी जे संबंधित मंत्री आहेत ते या बैठकीसाठी त्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने प्रताप सरनाईक आहेत जे परिवहन विभागाचे आहेत, धनंजय मुंडे आहेत अन्न व नागरिक पुरवठा विभागाचे, आणि जयकुमार गोरे हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। या एकूणच बैठकींमध्ये 100 दिवसात जी प्रलंबित विभागांतली जी कामं आहेत महत्वाची आहेत, जे राज्याच्या विकासासाठी आहेत, त्यांचा आढावा घेऊन त्यांना चालना देण्यासंदर्भातले महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत। प्रज्ञा। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।